नवी मुंबईमधील सिडको भूखंड वाटपावरून गणेश नाईक यांनी नाराजी व्यक्त केली आहे। भूखंड वाटपावरून गणेश नाईक उदय सामंत यांच्यावर नाराज आहेत। सामंत वेळेत आले नाहीत, त्यामुळे गणेश नाईक यांना 2.5 तास बसून राहावं लागलं। उदय सामंतांनी गणेश नाईकांना चर्चेसाठी बोलावलेलं, पण चर्चा झालीच नाही, त्याच्यामुळे त्यांनी नाराजी व्यक्त केली। प्रतिनिधी अजय माने आपल्याशी जोडलेले आहेत, त्यांच्याकडून अपडेट्स घेऊया। अजय, काय नेमकं म्हणणं या सगळ्या संदर्भात गणेश नाईकांचं? रिद्धी, आपण जर पाहिलं तर भाजपचे आमदार गणेश नाईक आणि आता शिंदेच्या शिवसेनेचे मंत्री याच्यात खंडाजगी होताना पाहायला मिळतात। कारण की या आधी गणेश नाईक यांनी सभागृहात एक मुद्दा मांडला होता, तो होता की भूखंडाचा या संदर्भातले आदेश 13 महिने आधी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले होते की जे भूखंड आहे ते सामाजिक कार्यासाठी देऊन टाका, पण अद्याप ते बिल्डरांकडून किंवा डेव्हलपरकडून हे भूखंड जे ते देण्यात आले नव्हते। त्याच्यानंतर उद्योग मंत्री उदय सामंत यांनी म्हटलं होतं या सगळ्या संदर्भात आम्ही गणेश नाईक यांची प्रतिक्रिया जी आहे ती जाणून घेऊ। आपण स्वतः उदय सामंत यांच्याशी बातचीत केली होती या संपूर्ण प्रसंगी, पण त्याच्यानंतर सोमवारी उदय सामंत यांनी गणेश नाईक यांना वेळ दिली होती अशी माहिती कळते। आणि त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे उदय सामंत यांनी वेळ दिल्यानंतर गणेश नाईक जे ते त्यांच्या भेटीला गेले होते, पण उदय सामंत कामात व्यस्त होते। त्याच्यानंतर सभागृहात गेले आणि सभागृह संपताच उदय सामंत जे ते थेट निघून गेल्याची माहिती आता समोर आली आणि त्यामुळे 2.5 ते 3 तास गणेश नाईक जे ते तात्काळ उभे होते अशी माहिती जी ती गणेश नाईकांच्या निकटवर्त्यांनी दिलेली। त्यामुळे आता ह्या संदर्भात पुन्हा एकदा आज सभागृहात गदारोळ होऊ शकतो आणि मग महायुतीच्या आमदारांना आणि महायुतीच्या मंत्र्यांना घरचा आहेर मिळणार का असा प्रश्न निर्माण होऊ शकतो। कारण की नवी मुंबईसाठी गणेश नाईक हे महत्त्वाचं नाव आहे। अनेक वेळा ते नवी मुंबईच्या प्रकरणात मागण्या करत असतात, मुद्दे मांडत असतात आणि तोच एक मुद्दा 13 महिन्यांआधी त्यांनी सोडवलेला प्रश्न होता। त्याच्यावर राज्याचे मुख्यमंत्री यांनी आदेश दिले होते आणि तरीही जमीन मिळाली नाही, भूखंड मिळाला नाही असा आरोप जो आहे त्यांनी या सगळ्या गोष्टीवरून झालेली जी नाराजी आहे ती आता दूर होते का ते पाहावं लागेल। धन्यवाद अजय दिलेल्या माहितीसाठी।